समूह मन कसे काम करते करील याचे प्रत्यक्षात घडलेले एक उदाहरण येथे नमूद करून ठेवीत आहे. याआधी घडून गेलेले असे कितीतरी प्रसंग सांगता येतील. घरामध्ये साठवणीचे म्हणून जे कडवे ठेवले होते त्यामध्ये टोके छोटे किडे पडले होते. मला ते निवडायचे होते. कडव्यांचे ताट घेऊन मी दारात उभा होतो. टोके उचलून बाहेर, सामान्यपणे दाराबाहेर आपण जेथे चपला ठेवतो तेथे ते मी टाकत. टोके हा साधारणपणे मोहरीच्या दाण्या एवढा जीव आहे. लादीवर पडलेले टोके माझ्या नजरेला दिसत नव्हते. थोडा वेळ गेल्यानंतर ग्रिलवर एक पक्षी येऊन बसला. मी बाहेर टाकून दिलेले टोके खाण्याची सुरुवात त्याने केली. तो माझ्या पायापासून जेमतेम 1.5 ते 2 फूट अंतरावर येऊन टोके टिपत होता. बहुधा त्याला माझी भीती वाटत नव्हती. पोटभरीचे खाद्य एका जागी मिळणे ही त्याच्यासाठी मेजवानी होती. एका जीवाचा मृत्यू हे दुसऱ्याचे जीवन असते हा नियम मला माहीत होता. पण त्या पक्षामुळे मला तो नव्याने अनुभवता आला. तो निश्चितपणे टोके खाता येईल याची खात्री करण्याकरता मी दारातून आत गेलो. पक्षाचे टोके खाऊन झाल्यावर तो कुठेतरी उडून गेला. माझ्या ताटात टोके शिल्लक होतेच. मी ते नव्याने बाहेर टाकले. घराबाहेरच्या बहुधा एखाद्या झाडावर बसलेल्या पक्षाने मी नव्याने टाकलेले टोके पाहिले. तो परत उडून तेथे आला. टोके संपल्यावर तो परत उडून गेला. मला त्या पक्षाचे नाव माहीत नव्हते. प्रकल्पात काम करणाऱ्या विनायक जोशीला मी पक्षाचा फोटो पाठवला. आपल्याकडे आढळणाऱ्या त्या स्थानिक पक्षाचे नाव ओरिएंटल मॅगपाय रॉबिन आहे असे त्याने कळवले. माझ्यासाठी अनोळखी असणारा तो पक्षी पाहणे, त्याचा फोटो मी विनायकला पाठवणे आणि त्याचे नाव त्याने मला कळवणे हे सारे काही मिनिटात घडले. सदस्याला कोणत्या विषयात गती आहे, त्याला कोणते विषय आवडतात, कोणत्या विषयाची माहिती तो देऊ शकेल याचा सारा तपशील प्रकल्पावर नोंदवून ठेवण्यात येईल. ही माहिती साऱ्यांसाठी खुली असेल. त्या विशिष्ट विषयात माहिती हवी असल्यास फोनवरून त्याच्याशी संपर्क साधता येईल. हवी असणारी माहिती काही मिनिटात मिळू शकेल. विनायक बापट यांना शेकडो वनस्पती ओळखता येतात. त्यांचे औषधी उपयोगही त्यांना माहीत आहेत. कोणत्याही वनस्पतीची माहिती तुम्हाला हवी असल्यास त्याचे स्पष्ट दिसणारे फोटो मला पाठवा. त्यांची माहिती मी तुम्हाला देईन. बापट काकांनी हे अनेक वर्षापूर्वी सांगितले होते. त्याप्रमाणे ते माहितीही देत असत. प्रकल्पाला हवी असणारी सॉफ्टवेअर्स काही जणांनी पाठवली आहेत. तर विशिष्ट विषयातील कल्पना समजून सांगण्यासाठी अनेक माणसे प्रकल्पावर येऊन गेली आहेत. अशा कितीतरी व्यक्तींच्या मदतीतूनच प्रकल्प आकाराला येत गेला आहे. बिनभिंतीच्या शाळेत आलेल्या माणसांचा असा तपशील याआधी नोंदवून ठेवणे जमले नाही. पण समूह मनाचे सदस्यत्व देताना त्या व्यक्तीची महत्त्वाची सारी माहिती संगणकावर साठवून ठेवली जाईल व ती इतरांना उपलब्ध असेल. आता हवी असणारी माहिती गुगलवर मिळते, पण ती अचूक असतेच असे नाही. वेगवेगळ्या विषयात गती असणाऱ्या जाणकारांचे एका व्यासपीठाशी जोडलेले असणे व ज्या कोणाला ती माहिती हवी असेल त्याला ती देणाऱ्या व्यक्ती एकत्र येणे महत्त्वाचे आहे. चाकोरी बाहेरचे अभिनव कुटुंब समूह मन म्हणजे काय हे आपल्याला कळले असेल असे मानतो. धन्यवाद.